वलांडीत झेब्रापट्टे नसलेल्या गतिरोधकावर पुन्हा अपघात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनाचे मोठे नुकसान. 14 जून 2026 निलंगा उदगीर राज्यमार्गावरील वलांडी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेल्या गतिरोधकांवर झेब्रापट्टे व दिशादर्शक फलक नसल्याने पुन्हा एकदा अपघात घडल्याची घटना रविवारी दिनांक 14 जून सायंकाळी घडली. या अपघातात 2 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार निलंगाकडून उदगीरच्या दिशेने येत असलेले वाहन क्रमांक KA 38A7926 हे अनुसया देवी सोनकवडे विद्यालयासमोरील गतिरोधकाजवळ आले असता चालकाला गतिरोधक अचानक दिसल्याने त्याने तातडीनं ब्रेक लावले. त्याचवेळी मागून येत असलेल्या TG 13C1625 या वाहनाचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावल्याने त्याची समोरील वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही संबंधित गतिरोधकांवर झेब्रापट्टे तसेच इशारा देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या अथवा नवीन वाहन चालकांना गतिरोधक वेळेत दिसत नसल्याने अपघाताची मालिका सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच देवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतुकीची कोंडी टाळत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी एका वाहन चालकाने संतापाच्या भरात पोलिसांशी हुज्जत घालत आक्षेपार्ह भाषा वापरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यानंतर दोन्ही वाहन चालकांना पुढील चौकशी व आवश्यक कार्यवाहीसाठी देवणी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या घटनेनंतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ राज्यमार्गावरील सर्व गतिरोधकांवर झेब्रापट्टे रंगवून दिशादर्शक फलक उभारावेत, अन्यथा भविष्यात आणखीन गंभीर अपघात घडू शकतात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. धन्यवाद.